नरेश पाटील नरेश पाटील यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या. बॉल घे. थँक्यू सो मच योगेशजी मडवी. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी मात्र लेग बीपर LBW आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती फार मोठा आदरा लागलाय तो बुरदुल टीमला मॅचच्या रूपात. उपस्थित मंचावरती विश्वास हजारे हे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. जयवंत पाटील यांच्या शुभ हस्ते. तर वन डाऊनचा फलंदाज पाहतोय प्रवीण मात्रेला मैदानावरती येत असताना. पहिल्याच बॉल यॉर्क लाईनचा होता. गोलंदाज पाहतोय आपण प्रदीपने मात्र पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय तो या विपक्ष टीमला. तर दोन्ही संघांचा विचार केला एक एक सामना जिंकलाय. बुरदुल संघाने मात्र आचार्याचा धक्का दिलाय कारण एक बॉल मध्ये जवळजवळ षटकार अभाव होता आणि तो षटकार टोकून मात्र विजय संपादन केला होता मागच्या मॅच मध्ये. प्रवीण या बेलेस मात्र दिशेपासून थोडेसे दूर झाल्यात आणि पंच मात्र वाईटची खूण करत असताना एक धाव अवांतर स्वरूपाने मिळाली आहे. इथून मात्र संघाचं खातं खुलं केलं जातोय. चांगला बॉल खेळून काढतो डीप वरून क्षेत्ररक्षक आल्यात. पहिल्याच बाउन्सवरती चेंडूला उचललाय. येथे मात्र थ्रोपैकी सुरेख होती तोपर्यंत मिळाली आहे ती एकच धाव. फलंदाज पाहतोय आपण अभि. स्ट्राईक वरती मागच्या मॅच मध्ये 3 षटकार टोकले होते फलंदाजाने. तरी सुद्धा पाहिलं तर बुरदुल संघ फक्त चांगला बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे थोडस फंबाल आणि तिथून मात्र एकच धाव मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण पहिल्याच षटकामध्ये कारण 3 षटकांचा मॅच आहे त्यामुळे आपल्याला ते वेळ मिळणार नाही स्थिरावण्यासाठी. ताबडतोब फलंदाजी करावी लागेल. एकमेव पॉवर प्लेचं षटक मिळेल. चांगला बॉल अतिशय चांगला चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन केलंय या बॉलवरती. थोडेसे वेगाने आले स्लोवर चेंडू फेकला आणि चेंडू गेलाय तो डॉट. 4 बॉल मध्ये 3 धाबा आल्यात. पुन्हा एकदा तोच बॉल अतिशय चांगला चेंडू. एवढी चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला प्रदीपच्या वतीने. पहिल्याच ओव्हर मध्ये काय गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती महेश सारख्या फलंदाजाचा अडचला दूर केला आणि त्याच्यानंतर मात्र ही गोलंदाजी. पुन्हा एकदा मिडॉनला या ठिकाणी संधी होती. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावचीची संधी येते मात्र पाहावं लागेल. या ठिकाणी मात्र चेंडू हातात मिळाला नाहीये. जर हातामध्ये चेंडू विसावला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. अभि होते नॉनस्ट्राईकला अतिघाई संकटातनी असं मात्र चित्र पाहायला मिळतोय. इथून एक धाव घेतली होती मात्र त्याच्यानंतर सुद्धा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला मिळालाय जीवनदान. डीजे
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 5 धावा आल्या धावफलकावरती. एक फलंदाज बाद झालाय. त्यामुळे आता येथून ताबडतोब फलंदाजी करावी लागेल बुर्दुल संघाला. गोलंदाज पाहतोय दुसरं षटक वैभव पितलय. गोलंदाजी मार्क वरती आलाय. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता लोअर पुलटचा, मात्र हुक करता आलं नाही. या अभिला वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. अभिसारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. मागच्या सामन्यामध्ये ताबडतोब फलंदाजी काय त्यांनी दाखवली होती शेडून संघाच्या अगेन्स्ट. यावेळेस ऑन साइडला खेळून काढतोय. डीप वरून क्षेत्ररक्षक आल्यात. एकच धाव मिळेल. दुसरी धाव येते मात्र धावचीची संधी आणि यस फलंदाज बाद. गरज होती का? अतिघाई संकटातनी मागच्या षटकामध्ये मिळालं होतं जीवनदान, मात्र आता तसं घडणार नाहीये कारण ऑन दी स्टंप पैकी आली आहे आणि फलंदाज बाद होतोय. बिग विकेट. यावेळेस चांगला बॉल होता, तेवढाच चांगला फटका आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अतिघाई केली आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. इथे मात्र 2 धावा मिळतील त्या बुर्दुल टीमला. एकूण टोटल 8 धावा. दुसरे षटक मार्गस्थ असताना तर गणेश मात्रे यांचं आगमन झालंय. या मंचावरती स्वागत असेल आपला. प्रताप चेंडूवरती पुन्हा एकदा मिसफील्ड आणि आता मात्र थ्रोपैकी मी म्हणेन चुकीची आहे कारण परेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक गेला होता आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगला बॉल यॉर्क लाईनचा चेंडू होता. काय गोलंदाजी झाली आहे आणि तेवढीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय प्रताप यांचं. मागच्या सामन्यामध्ये मात्र तशी कामगिरी झाली होती. अद्यापपर्यंत एकही चौकार नाही आहे, एकही षटकार नाही आहे बुर्दुल टीमचा. मात्र शेवटी क्रिकेट आहे. जरी लो स्कोरचे सामने असले तरी सुद्धा ते जिंकता येतात. हा इतिहास आहे क्रिकेटमध्ये. त्यामुळे जरी 25-30 धावा झाल्या तरी सुद्धा या सामन्यामध्ये दमकम दाखवता येईल तो बुर्दुल टीमला. 11 धावा झाल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला. फुल टॉस यावेळेस मात्र दिशेपासून भरकटलेत. व्हाईट बॉल. एक धाव आणखीन मिळाली आहे. तर एकेका धाबेसाठी इथून संघर्ष करावा लागतोय तो बुर्दुल संघाला. ज्या संघाची सुरुवात खूप खराब झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळालं. त्याच्यानंतर मात्र स्वतःचा बचाव करत एकेरी धावा एकवटल्या. फुल टॉस होता. पुन्हा एकदा संधी होती येते आणि आता मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज परेश मात्रेला मात्र येथे बाद व्हावा लागेल. तिसरा धक्का. संख्या धावफलकावरती फक्त 13 धाबा आहेत. तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात जांभिवली पाड्याचे प्रसाद पाटील. धन्यवाद प्रसाद.
तर 13 धाबा आल्यात धावफलकावरती. पहिल्या षटकात 5 होत्या, दुसऱ्या षटकात 8 धाबा पाहायला मिळाल्या. अद्याप मात्र कोणत्या या संघाला पाहिलं तर एकही चौकार किंवा एकही षटकार आला नाही आहे. त्यामुळे आता थोडासा संघ अडचणीत सापडलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र धाबा येणं गरजेचं असतील. गोलंदाज प्रतापला पाहतोय, शेवटचं षटक घेऊन आलाय आपल्या टीमच्या बाजूने. तर शेवटचा ओव्हर या सामन्यातला प्रताप जाधव पाहतोय स्ट्राईक वरती. फलंदाज यावेळेस चांगला बॉल होता, डीप मध्ये पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत ते खराब क्षेत्ररक्षण आणि अखेरकार अडवलंय. पाहतोय आपण प्रदीप यांना चांगली थ्रोपैकी. 15 धाबा मिसफील्ड झाली होती, मात्र बॅकअप देणं फार महत्वाचं होतं आणि ते बॅकअप पाहायला मिळालं. त्यामुळे आता 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर बुर्दुल टीम समोर. यावेळेस फटका चांगला डीपेक्षा कबरला, क्षेत्ररक्षक होते त्याच्या वाक्याच्या बाहेर जातोय. फ्लॅट षटकार. तर आता मात्र पहिला षटकार पाहायला मिळतो आणि येथून मात्र 21 धावसंख्या झाली आहे टीमची. पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक बनले प्रेक्षक आणि लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले ते फलंदाज सुधीरने. तर स्वयंसेवक आपण सीमारेषेवरती राहा. चेंडू गेला तर खेळाडूला बाहेर जाऊ देऊ नका. यावेळेस टॉपे चेंडू पाठीमागे अडवलाय चेंडूला आणि तोपर्यंत मिळेल 1 धाव. येते मात्र फलंदाज यस बाद झालाय. तर नामदेव काटे आपण मंचावरती या. नामदेवजी काटे. तर 28 धावसंख्या झाली आहे. सुधीर ज्याने 2 षटकार टोकल्या तो मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतो आपल्याला. इनिंग मध्ये यॉर्क लाईनचा चेंडू मात्र पडल्यानंतर थोडासा उचली घेतली आहे आणि चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. त्यामुळे आता मात्र 28 धावा. ऑन साइडला खेळून करतोय वेगाने क्षेत्ररक्षक. गरज होती का चेंडूवरती वेगाने येण्याची. 2 धावा कंप्लीट केल्या. देते मात्र थ्रो पैकी पहा 3 धावा मिळाल्यात. तर विकेटला फार महत्व आहे. तर याच्यासाठीच विकेटला महत्व दिलं जातोय, कारण ज्या संघाचे जास्त विकेट पडल्या तर मग नंतर त्यांना टॉस वरती अवलंबून राहावं लागतं. आणि येथे पाहिले तर 3 षटकामध्ये 31 धावा आल्यात आणि 32 धावेचं टार्गेट ठेवलंय ते मात्र पोसरी टीम समोर. तर पहिल्या षटकात 5 होत्या, दुसऱ्या षटकात 8 होत्या आणि या षटकात जर पाहिले तर 2 षटकार आल्यात. त्यामुळे येथे मात्र धाबा
तर गणेश म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. हे वैशिष्ट्य आहे स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकाचं. आपल्याला कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय मंचावरती. त्याचबरोबर नामदेव काटे यांना सुद्धा या मंचावरती सन्मानित केलं जाईल. खेळाचं पहिलं सत्रामध्ये पाहिलंय फार चांगली गोलंदाजी होती. 2 षटकामध्ये मात्र तिसऱ्या षटकामध्ये 18 धाबा आल्या आणि एक चांगली धावसंख्या चांगला टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळाला. 31 धाबा कुठल्यात आणि 32 धाबांचं लक्ष असेल ते मात्र या पोसरी टीमला मात्र हे लक्ष पार करेल की या पोसरी टीमला थांबवेल हा बुर्दुल संघ येणाऱ्या 3 षटकामध्ये याचं उत्तर मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मायक्रोफोन वरती येतील आमचे योगेशजी मडवी. हॅलो, तर थँक्यू सो मच जगदीश पाटील. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन घर बसल्या बसल्या मॅचचा आनंद घेतात त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल. तर प्रवीण पाटील यांचा सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. मी कैलास पाटील यांना विनंती करेल की त्यांचा सन्मान करायचा. 32 धाबेचं लक्ष मैदानावरती. 3 ओव्हरचा मॅच. पहिला बॉल नो बॉल. पंचांचा इशारा आलाय आणि इथे धाबा मिळतील 2. 2+1 पंचांनी इशारा दिलाय. हा नो बॉल आहे आणि त्याच्यावरती फ्रीट असेल. सुधीर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 32 धाबेचं टार्गेट आहे मैदानावर. आणि निश्चित युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतो घर बसल्या बसल्या बोदूरचे माजी सरपंच बिंदाशेठ पाटील ऑनलाईन मॅच बघतायत. ते आपल्या टीमला शुभेच्छा देत आहेत. उपसरपंच बिंदाशेठ पाटील काल त्यांचा वाढदिवस होता, ते देखील आपल्या टीमसाठी शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर ऍडव्होकेट सुनीता पाटील तसेच ते देखील. फ्रीटचा बॉल होता बघा. असं घडतंय, अनेक वेळा चित्र घडलंय. कारण फ्रीटचा बॉल होता, गोलंदाजालाही ठाऊक नव्हतं आणि फलंदाजालाही. त्यामुळे असं चित्र बऱ्याच ठिकाणी होत आहे. कधी कधी क्षेत्ररक्षकाला माहित नसतं, झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन करतात. हा चित्र नेहमी ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. तर युट्यूबच्या माध्यमातून ऍडव्होकेट सुनीलदादा पाटील ऑनलाईन मॅच बघतायत, ते देखील आपल्या टीमसाठी शुभेच्छा देत आहेत. सुनीलदादा पाटील जे देखील ऑनलाईन मॅच बघतायत. बलिशेठ पाटील ऑनलाईन मॅच बघतात, ते देखील आपल्या टीमला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच. बोधू संघ मैदानावरती खेळतो. टीमची धावसंख्या 3-2. समोर खेळतोय सागरला हुलकावणी देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जसा बॉल पडला तसा बॉलनं वलन घेतला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. कधी कधी आम्ही सांगत आलोय क्रिकेटमध्ये तुमचं नशीब असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्या खेळाबरोबर तुमचं नशीब साथ असली पाहिजे. आणि नशिबानं जर साथ दिली तर तुम्ही क्रिकेटमध्ये कधी कधी नशिबानं जिंकत असता. मग आता नशिबानं साथ दिली नाही बुर्दुल टीमला. हा चौकार मिळतोय पोसरी टीमसाठी. यॉर्कर चेंडू इथे यॉर्कर होता आणि ते अपील होतं. लेग बायचा इशारा होता पंचांकडनं. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जात होता आणि पंचांनी लेग बायज घोषित केला. टीमची धावसंख्या 1 पुढे सरकेल. टोटल स्कोर आमच्या स्कोरर सांगतायत 8. पहिलं पॉपअप प्ले बघा. 2 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती आहेत. एक लॉंग ऑफला तर एक खेळाडू तुम्ही पाहता वाईडिश लॉंग ऑन. या 2 खेळाडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती प्रताप.
स्कूप करण्याचा प्रयत्न सफल झाले तर ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता कारण क्षेत्र खाली आहे. कारण वायडिश लॉंग ऑन नंतर त्या क्षेत्रामध्ये एक खेळाडू नाही आहे. पॉवर प्ले सुरू आहे. प्रतापने जो खेळ केला मागच्या मॅच मध्ये 39 धाबा त्याने बनवल्यात. आज ती अपेक्षित पारी या मॅच मध्ये देखील त्यांच्या समर्थकांना असेल कारण ही मॅच जिंकण्यासाठी 32 धाबेचं टार्गेट आहे. वाडेसोक चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि ज्या वेगाने बॉल आला तसाच उत्तर दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आणि इथे 14 धाबा एकवटल्यात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराबरोबर ओव्हर समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर झालाय 18. आता गरज आहे 14 धाबेची. 12 बॉल आणि 14 धाबेची आवश्यकता. संघर्ष 11 नारायण संघ ड्रॉ साठी आपण यातनं जिंकणारा आणि नारायण यांच्यामध्ये ड्रॉ होईल. आणि पाली संघ तुम्हाला मॅच खेळायची त्यामुळे तुमचा कॅप्टन इथे उपस्थित करायचा आहे. तर किरण येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल भरपूर चांगला यॉर्कर चेंडूचा वापर केलाय आणि पहिला बॉल डॉट येतोय. गरज इथे जर जिंकायचं असेल तर जास्तीत जास्त डॉट बॉल अर्थात एक डॉट बॉल आता बोर्दूल टीम साठी संजीवनी निर्माण करेल. कारण या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 14 ची आवश्यकता. ही खेळपट्टी भरपूर वेगळी आहे. ज्या खेळपट्टीला फलंदाजाला साथ दिली त्याच्यापेक्षा जास्त गोलंदाजाला साथ दिली. त्यामुळे 11 बॉल 14 बनवताना कुठेतरी संघर्ष करावा लागेल. आता फटका बघा किती सुंदर आहे. फुल टॉस होता गॅप मध्ये खेळल्यात. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दहा बॉल 10 धाबेची आवश्यकता. चौकारानं मॅचचं समीकरण बदललं. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 18 धाबा आल्यानंतर संघ मजबूत स्थितीमध्ये होता. कोलपट्टाप्याचा चेंडू समोर खेळतात. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच रन मिळेल. आता दोन्ही खेळाडूंना माहिती आहे सिंगल जरी आपण घेतले तरी हा मॅच आम्ही सहज जिंकू आणि तोच खेळ मैदानावरती आता पाहायला मिळेल. एका बाजूला प्रताप काय जबरदस्त खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये 39 रन काय जबरदस्त इनिंग होती. या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका षटकार आणि एक चौकार पाहायला मिळाला. तोच प्रताप स्ट्राईक एंड वरती. किरण सज्ज होत आहे. 9 बॉल 9 धाबेची आवश्यकता. यॉर्कर चेंडूचा वापर केलाय. ब्रह्मास्त्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. तर जिंकण्यासाठी 8 बॉल आता गरज होती 9 धाबेची. 2 बॉल महत्वाचे आहेत. इथनं 2 बॉल डॉट किंवा एखादा विकेट मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि इथे बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली चिडिया चिप गए खेत में. प्रताप बॅक टू द डगआउट. आता थोडस सेलिब्रेशन झालंय कारण 7 बॉल 9 धाबेची आवश्यकता आहे.
जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. आत्ता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावेची आवश्यकता आहे. बुद्रुक संघाचा सामना आठवला, कारण बुद्रुक संघाची स्थिती काहीशी अशीच होती. शेवटच्या बॉल पर्यंत ती मॅच गेली, मग शेवटच्या बॉलवर ती मॅच जिंकली. आता बुद्रुक संघाला विरोधात खेळायचं, अर्थात इथे डिपेंड करायचे ते 7 धावा. मैदानावर गोलंदाज सज्ज होतो. बॉलिंग ट्रॅक वरती अजय बॉम्बे सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती, कारण 7 धावा एक मोठी धावसंख्या नाही आहे. मग ती खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी आहे, त्यामुळे मॅच कशी होईल. येणारे 6 बॉल आणि फक्त 7 धावेची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता थोडस क्लोज क्षेत्ररक्षण आहे. पहिलाच बॉल फुलटॉस आहे आणि इथे पंचांचा इशारा नो बॉल. इट इज अ नो बॉल. मॅचची हवा पहिल्याच बॉलवरती निघली, कारण 2 धावा मिळाल्या अतिरिक्त स्वरूपामध्ये. अशा परिस्थितीमध्ये मी म्हणे अजय बॉम्बेने खूप मोठी चूक केली, कारण स्थिती थोडीशी बुद्रुक टीमची नाजूक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नो बॉल फेकला. फ्री डॅम जिंकण्यासाठी आता 6 बॉलमध्ये अवघ्या 5 धावेची आवश्यकता. फ्री डॅम, त्यामुळे फलंदाजाला संधी आहे. यावेळीचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जबल पास कोणी नाही आहेत आणि त्यावरती मिळतील 2 धावा. तर 2 धावा मिळाल्या. आता 3 धावेची गरज आहे 5 बॉल मध्ये. तर 3 धावेची आवश्यकता. तर 5 बॉल आता 3 धावेची आवश्यकता. मॅच पूर्णपणे मजबूत झाली. लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईड बॉल आणि अतिरिक्त स्वरूपामध्ये हा संघ पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये गेलाय, कारण आता फक्त 2 धावेची आवश्यकता 5 बॉल मध्ये. तर चला यायचंय संघर्ष 11 चे कॅप्टन या, त्याचबरोबर पाली टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहे आणि हा विजयी स्ट्रोक आहे. 2 धावा त्याच्यावरती मिळतील. सामना जिंकलाय मैदानावरती पोसरी संघानं. अभिनंदन करूया पोसरी संघाचं. हार्ड लक गावदेवी बुद्रुक संघ. तर पोसरी टीमचे कॅप्टन आपण लवकर या, कारण या ठिकाणी ड्रॉ होणार आहे आणि त्याचबरोबर पोसरी आणि नारेन यांच्यामध्ये ड्रॉ होईल. ज्याला ड्रॉ मिळेल तो जाईल मेगा पाण्यामध्ये आणि ज्याला ड्रॉ मिळणार नाही तो सेमी पाण्यामध्ये खेळेल. पाली